जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 20वा हप्ता तारीख जाहीर. फक्त यांनाच 20वा हप्ता मिळणार. आता त्यामध्ये कोणकोणते शेतकरी आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळणार हे आपण आता बघूयात. तर त्यामध्ये 8 नियम घालण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आता केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला 24 फेब्रुवारीला PM किसानचा 19वा हप्ता मिळाला आहे. आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे. त्याकरिता तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. परंतु शेतकरी मित्रांनो, आता 20वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काही पात्रता व काही अटी बदलण्यात आल्या आहेत. आता फक्त या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे. आता टोटल 8 प्रकारचे शेतकरी या योजनेतून आता अपात्र होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून 8 नियम आता लावण्यात आलेले आहेत. आता ते नियम कोणते ते बघूयात. 8 नियम यामध्ये सरकारने लावण्यात आलेले आहेत. तर 8 नियम कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता हे 8 नियम बघा तुम्ही कोणकोणते आहेत ते. तर पहिला नियम असा आहे की तुम्ही जर PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आताची महत्त्वाची बातमी असणार आहे. 2025 या वर्षामध्ये 20वा हप्ता आता येण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आल्या. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेची नवीन नियमावली आता जाहीर केली आहे. ते आता यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत. आता या 8 नियमाचे जर तुम्ही बसला तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा 8वा हप्ता जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. कालच्या नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणकोणते 8 प्रकारचे शेतकरी यामध्ये बसतात, PM किसान योजनेतून आता अपात्र होणार आहेत हे नक्की बघा. यामध्ये आता 8 प्रकारचे वेगवेगळे नियम लावण्यात आले आहेत. ते नियम तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता या 8 नियमामधील 4 नियम एकदम कडक असणार आहेत आणि उरलेले 4 नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. केंद्र सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2004 महिन्यात एकदा मिळते तर ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामधून आता लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत. त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतो की का ही भीतीमुळे अनेक शेतकरी टेन्शनमध्ये आले आहेत. कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र होणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे. PM किसान योजनेचा 20वा हप्ता येण्याची तारीख आता स्वतः कृषी मंत्र्यांनी जाहीर केली आहे. 20व्या हप्त्याची तारीख जाहीर करताना आता सर्वांना हे 8 नियम आता तुम्हाला लागवले गेले आहेत. या नवीन लावलेल्या नियमानुसार आता जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाहीत त्यांना 20वा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाही. त्यामुळे कोणते 8 नियम लागू केले. PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे. बघा मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे. आता तुम्हाला 8 नवीन नियम लावले गेले आहेत. तेच 8 नियम तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. जे शेतकरी या 8 नियमाचे पालन करणार नाही त्यांना इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. वतीने जाहीर करण्यात आले आहे. मागच्या वेळी PM किसान योजनेचा 19वा हप्ता एकाने अर्ज भरून जवळजवळ 20 शेतकऱ्यांनी एकट्यानेच पैसे घेतले होते. त्यामुळे सरकारला फसवणूक अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून घेत असल्याचं सरकारला उघडकीस आल्याने केंद्र सरकारच्या मार्फत आता नवीन नियम लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे 8 नियम कोणते आहेत नक्की बघा. आता तुम्ही अपात्र होणार का पात्र यामध्ये असणारे हे तुम्हाला कळणारच आहे. सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये सर्वात मोठी बदल आता 2025मध्ये झाला आहे. तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील बघा. आता पहिला नियम यामधलं सांगत आहे की लक्षित बघून तुमच्या कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या PM किसान योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. पहिला काय तो
तर की एका घरातील 2, 3, 4 असे किती पण म्हणजे वडील, त्यांचा 2 मुले आणि कोणी त्यांचा वडील म्हणजे टोटल 4 जण घरातील PM किसान योजनेचा लाभ घेत होते. म्हणजेच त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होते. प्रत्येक जण त्याचा लाभ घेत होते. परंतु सरकारने आता नियम बदलल्यामुळे पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा आता लाभ मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे एका कुटुंबातील आता तुम्हाला फक्त एक मिळणार आहे, लाभ घेता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता रेशन कार्डची KYC केलेली घ्यावी लागणार आहे. रेशन कार्ड KYC केलेली जर तुम्ही दिले तर ते सरकारला समजणार आहे की आता तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. जर एकदा एक सोडून जास्तीत जास्त जर लोक आढळले तर अर्ज रिजेक्ट करून कोणालाही हा लाभ देणार नाही, असे स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितले. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच आता PM किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पुढील 7 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वांनी लक्षपूर्वक बघा. पुढील 7 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बनवू नका. शेतकरी मित्रांनो, यामधील नियम जर तुम्ही नाही बघितला तर तुम्हाला येणारा PM किसानचा हप्ता मिळणार नाही, कारण हे नियम आता शेतकऱ्यांना लावलेले आहेत. मग बघा आता कोणकोणते शेतकरी या नियमामधून अपात्र होणार आहेत याची सुद्धा यादी मी सांगणार आहे. तुम्हाला कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत त्याची यादी सुद्धा आलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, वाचून दाखवणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता झाला पहिला नियम, त्यानंतर दुसरा नियम बघा. सर्व शेतकरी लक्ष देऊन बघा. आता PM किसान योजनेचा 2025 बदललेल्या नियमानुसार तर नोकरीत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शन येत आहेत, सरकारी नोकरीमध्ये त्यांचा मुलगा असेल, अशा शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे. पहिला काय होतं की अनेक शेतकरी असे पण होते की त्यांचा मुलगा सरकारी नोकरीत होता, आगामीमध्ये त्यांचे वडील होते, तर त्यांना PM किसान योजनेचा हप्ता येत होता. परंतु आता तसं नाही. तर आता नोकरी असेल तर आता या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता झाले टोटल 2 नियम, अजून टोटल असे 6 नियम बाकी आहेत. ते सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. शेवटचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, जो शेतकरी मित्रांना पाळायला आहे की जर नाही पाळला तर तुम्हाला आता येणारा 20वा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे आता शासनाकडून सांगण्यात आलं. तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही. जर तुमच्याकडे घरामध्ये भाड्याने कार चाकी असेल, म्हणजे 4 चाकी असेल तर भाड्याने असेल, ट्रॅक्टर असेल तर ते चालून परंतु इथून पुढे जर वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या एन्जॉयसाठी, तुमच्या मजेसाठी जर 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सांगण्यात आलेले आहे. जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल, भाड्याने 4 व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे झाले 3 नियम. त्यानंतर चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड यापैकी कोणतेही रेशन कार्ड जर नसेल तर बघा, पिवळे किंवा रेशन यापैकी कोणतेही जर एक रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजना लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर बघा 5वा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो बघा, पुढे 5, 6, 7, 8 4 नियम राहिले. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. शेवटचा नियम आहे तो बघा. तो सर्वांना नियम लागू केला आहे, कारण तो नियम अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांची 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी पण लाभ घेत होते, पण आता यापुढे या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. म्हणजे जे श्रीमंत शेतकरी होते, PM किसान योजनेची जी काही योजना आहे ती गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे. जर करता तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या नावावर जर करता 5 एकरपेक्षा जास्त जमीन सरकारला दिसून आली
आढळली तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी आता तुम्हाला 20वा हप्ता येण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला समजून येईल की आता तुमची जमीन जी आहे तर ती 5 एकर आहे, त्यापेक्षा जास्त आहे हे सरकारला आता समजणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथून तुमच्या जे काही असेल ते तुमचं चेक करून तुमच्या नावावर जमीन किती आहे हे त्याबद्दल तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज आहे. त्यानंतर मित्रांनो 6वा नियम अतिशय आहे, तो म्हणजे तुम्हाला 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो. परंतु काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचा सरकारला दिसून आले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले असेल तर वारसाने जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पती पत्नी किंवा पती पैकी कोणतरी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी सरकारी नोकरी जर कोण असेल अथवा इन्कम टॅक्स म्हणजेच कर भरत असेल तर त्या व्यक्तीला आता इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे यामध्ये सांगितलं. बघा 7 जो नियम आहे तो म्हणजे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. तर 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न तुमचं जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर 8 नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे KYC केल्याशिवाय तुम्हाला 20वा हप्ता जमा होणार नाही. सरकारच्या गाईडलाईन योग्य पालन केले नाही तर 19वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. PM किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ही KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नवीन नियमानुसार KYC करणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लिंक करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जो PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो जून महिन्याचा 15 तारखेनंतर तुमच्या बँकच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती येत आहे. कारण 24 फेब्रुवारीनंतर बरोबर 4 महिन्याचे हप्ता येतो. तो म्हणजे बरोबर जून महिन्याचा 15 तारखेला नंतरच येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल व माहितीपूर्ण झाली असेल तरी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. तरी धन्यवाद.